नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. पुन्हा एकदा तयार आहे आपल्या कधीही न संपणाऱ्या कामांसोबत. सध्या मला असं वाटत होतं की मी स्वतःलाच हरवून बसले आहे आणि आता सध्या ज्या कोणी माझ्या वयाच्या असतील त्यांनाही असंच वाटत असेल. म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आपण स्वतःमध्ये हरवून न जाता आपण स्वतःकडे लक्ष देऊन काहीतरी केलं पाहिजे. स्वतःसाठी नाही तर आपल्या घरासाठी त्या गोष्टी चांगल्याच असणार आहेत. सकाळी देवपूजा झाली आणि सर्व काही आवरून झालं. स्वयंपाक वगैरे सर्व झाला आणि आज होता आमच्या गावचा बाजार. आज सकाळी लवकरच सगळी कामं उरकली आणि बाकीचं काही व्हिडिओ शूटिंग केलं नाही, कारण मला बाजारात जायचं होतं आणि मुलींनाही घेऊन यायचं होतं. दोन्ही कामं एकदाच करायची म्हणून मी कामंही पटपट उरकली सगळीच. आणि बाजारात जाऊन भाजीपाला तर आणायचाच होता, कारण पाऊस पडायला लागला आहे आणि एकदाच सगळं काही आणून ठेवलं म्हणजे परत परत हेलपाटा करायची गरज लागत नाही. मुलींना आणायचं होतं म्हणलं त्याच्यासोबत आपण बाजारही करून येऊ. त्यामुळं आज बाजारही लवकरच करून आले आणि बाजारात गेले पण पाऊस असा जोरात नाही, त्यामुळं सर्व बाजारात नुसता चिकचिक झाली होती. कसं काय जे बाजार विकायला बसतात ते कसे बसतात काय माहिती. याच गोष्टी आपल्यालाही शिकल्या पाहिजेत, कारण कितीही काहीही झालं तरी ते त्यांचं काम पूर्ण करतात. तसंच आपणही केलं पाहिजे असं मला वाटायला लागलेलं आहे आता. आणि फ्रीज तर सकाळी स्वच्छ करून ठेवला होता. म्हणलं संध्याकाळी बाजार आणला म्हणजे त्याच्यात भरून ठेवता येईल. आणि या मिरच्या खराब झाल्या होत्या, ज्या काही चांगल्या होत्या त्याची देठं काढून ठेवली. म्हणलं अजून थोडे दिवस चांगल्या राहतील. आणि मला अशी सवय आहे की सर्व भाजीपाला मी लगेच धुवून नाही ठेवत, पण बाजारातून आल्यानंतर तो सर्व वेगळा करून ठेवते. म्हणजे काय होतं, जर तसाच पिशवीत राहिला किंवा तसाच ठेवून दिला तर तो खराब होऊ शकतो. म्हणून मी तो वेगळा करून ठेवते आणि ज्यावेळेस मला त्याची गरज आहे त्यावेळेस तो धुवून स्वच्छ मी घेत असते भाजी करायसाठी किंवा अजून काही करण्यासाठी. पण सध्या तरी मी बाजार आणल्या तो सर्व वेगवेगळ्या कॅरीबॅगमध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवून देते. मला जसं जमल तसं मग ह्या गोष्टी घेते. आज पाऊस होता आणि कामही पटपट उरकून शाळेत मुलींना आणायला जायचं होतं, म्हणून आज ड्रेसच घातला होता. तसं तर रोज साडीच घालते, पण मला वाटेल तेव्हा मी ड्रेसही घालते, म्हणून आज म्हणलं चिखलाचं आपलं ड्रेसच घालून जावा, ती साडी आवरत बसण्यापेक्षा. साडीची ही सवय आहे तसं काही नाही, परंतु आज ड्रेस घातला होता आणि मग घेऊन आले मुलींना आणि बाजार दोन्हीही कामं करून आले. संध्याकाळी परत सर्व घरातील झाडून काढून देवाला नंतर दिवा लावला आणि आज स्वयंपाकाचं काही जास्त टेन्शन नव्हतं, कारण आज येतानाच मी भेळ घेऊन आले होते. ती भेळ मुली तर भेळच खातात आणि थोडंफार काही सकाळचं असलं की ते होतं, त्यामुळं स्वयंपाकाचा जास्त काही आज संध्याकाळी गोंधळ नव्हता. त्यामुळं माझं हे काम निवांत चालू होतं आणि त्यातून आज मुली घरी होत्या दुपारनंतर, त्यामुळं दोघींचं चालूच होतं. बारकीला तर कुठेतरी एक ओढणी सापडली होती आणि ती गळ्यात घालून मतदानाला करायला आल्यानंतर कसं बोलतात ते ती दीदीला करून दाखवत होती आरशात पाहून. आपण म्हणतो की आपणच सगळं शिकवतो, पण आपण शिकवतो असं काही नाही. मुलं निरीक्षण करूनही खूप काही शिकतात. ती जास्त बघितलेलं नाही, पण तिला ते बोलताना पाहिलेलं, त्यावरूनच ती दीदीला सांगत होती की दीदी बघ मी कशी बोलते, आणि तिचं ते आरशात पाहून बोलणं चालू होतं आणि आम्हीही हसत होतो तिच्याकडं पाहून. तुम्हाला जर माझे असेच साधे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो, एक छानशी कमेंट करायलाही विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये.